शहादा शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी आणि महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन लाल बावटा यांच्या वतीने आज 10 ऑगस्ट रोजी शहाद्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. शेतमालाला 1.5 पट हमी भाव, वनजमिनीचे 7 उतारे, अतिक्रमणे नियमित करणे, स्मार्ट मीटर रद्द करून 24 तास वीज पुरवठा, खराब रस्त्यांची चौकशी, महागाई, बेरोजगारीवर नियंत्रण, शेतमजुरांना किमान वेतन, रेशनवरील धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तसेच निराधार व श्रावणबाळ योजनेची पेन्शन 3000 रुपये करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या. आंदोलन शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने करण्यात येणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे. शेतमजूर, शेतकरी आणि कामगारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या घेऊन अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय ट्रेड युनियन म्हणजे सिटो यामार्फत देशव्यापी जेलभरो आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे त्याचाच भाग म्हणून आपण या नंदुरबार शहरामध्ये रस्ता रोको आंदोलन करून महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारला निवेदन सादर करणार आहोत. आजच्या घडीला महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगार लोक झालेले आहेत. रोजगार हमीचा कायदा रद्द करून जी ग्रामजीवन योजना जाहीर केलेली आहे, म्हणजे लोकांना रोजगार नसल्यामुळे परराज्यामध्ये, गुजरातमध्ये, सौराष्ट्रमध्ये स्थलांतर रोजगारासाठी जावं लागतंय. ते म्हणून स्थलांतर थांबवण्यासाठी भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने पूर्वीचा मनरेगा कायदा करून त्या मनरेगाच्या कायद्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतला अधिकार देऊन प्रत्येक मजुराला 700 रुपये रोजने रोजगार हमीच्या कायद्याप्रमाणे काम दिलं पाहिजे. दिवसेंदिवस महागाई वाढल्यामुळे आणि त्या रेशन दुकानामार्फत फुकटाचे 5 किलो धान्य आम्हाला नको आहे. 2 रुपये किलो प्रमाणे गहू, 3 रुपये किलो प्रमाणे तांदूळ, डाळी, तेल वगैरे रेशन दुकानामार्फत 35 किलो धान्य, इतर वस्तू दरमहा गरीब लोकांना, शेतमजूर, गरीब शेतकरी, कामगारांना मिळालं पाहिजे, ही मुख्य मागणी आहे.